Amen.
आपण गेली 5 दिवस परमपूज्य सद्गुरू श्री अरुण काकांच्या अमृतवाणीमध्ये नित्य राहून निघतोय. लक्षात घ्या, इतक्या मोठ्या स्वयंपाकावरती एक तुळशी पत्र ठेवलं तर त्याचा नैवेद्य होतो. गुरुदेवांनी 5 दिवस आपल्याला सातत्याने पवित्र करण्याचा प्रयत्न केलाय. आपण तपासलं पाहिजे आपण किती पवित्र झालो. तपासायसाठी काय करायचं? डॉक्टरकडे जायचं का? नाही. डॉक्टरकडे जाणं बंद झालं पाहिजे म्हणून गुरुदेवांकडे यायचं असतं. हा शब्द लक्षात ठेवा, लिहून ठेवा. एकदा गुरुदेवांकडे आलं की आपल्याला डॉक्टराकडे जायला लागता कामा नाही. जर जावं लागत असेल तर आपली निष्ठा कमी आहे, आपली श्रद्धा कमी आहे. दोष देवाला कधीही देऊ नका. आपण नेहमी म्हणतो इतके दिवस झाले शनिवारी शनीच्या मंदिरात जातो, त्याच्यावरती तेल ओततो. मंगळवारी गणपतीला जातो, सोमवारी सिद्धरामेश्वराला जातो. एकही आठवड्यातला देव सोडत नाही. तरी सुद्धा देवा माझं असं काय आहे? तुला माझी दया येत नाही का? नक्की त्याला आपली दया आलेली असते म्हणून तो आपल्या दरबारात सातत्याने येण्यासाठी अशा अनंत अडचणी निर्माण करतो. कारण जगाचा नियम असा आहे. परमपूज्य काकांनी पण सांगितलं, दुःखमे सुमिरन करे. दुःख असल्याशिवाय आम्ही भगवंताचं नाव घेत नाही. दुःख असल्याशिवाय आम्ही ईश्वराचं चिंतन करत नाही. दुःख असल्याशिवाय 2 गोष्टी, दुःख असल्यानंतर व्रतवैकल्य केलं जातं आणि दुःख येऊ नये म्हणून व्रतवैकल्य केलं जातं. संसारात अडचणी येऊ नये म्हणून सत्यनारायणाची पूजा केली जाते आणि संसारात अडचणी आल्या म्हणून वैभव लक्ष्मीचं व्रत केलं जातं. मग काय आनंद उठेत पांढरे शुक्रवार, खडीसाखरेचे गुरुवार, अमुक जे काही असेल, ज्याच्या ज्याच्या बुद्धीला जे जे पटलं ते त्यांनी केलं. स्वीकार. लक्षात घ्या, गेले 5 दिवस परमपूज्य काका सांगतायत की स्वतःला ओळख, स्वतःच्यातली ताकद कुणी कुणी जाणण्याचा प्रयत्न केला की मी कोण आहे. कोण प्रश्न विचारला. परमपूज्य काकांनी सांगितलं की एकदा तरी प्रश्न विचारत जावा, हा जन्म कशासाठी आहे? आपल्यावर काय जबाबदारी आहे? आपण म्हणतो माझ्यावर माझ्या मुलांची जबाबदारी, माझ्या कुटुंबाची जबाबदारी आहे. स्त्रिया म्हणतात माझ्या कुटुंबाला मला रोज जेवायला घालायचे. या जबाबदाऱ्या आहेतच, पण याच्यापेक्षा काही वेगळी जबाबदारी भगवंताने माझ्यावर दिली आहे का? दिली, नक्की दिली. पण तिने जाणली आहे का, शोधली आहे का? हे शोधण्यासाठी परमपूज्य काकांनी गेले 5 दिवस आपल्याला सांगितलं. आहार विहार झाला, आहार कसा असावा ते सांगितलं, विचार कसे असावे ते सांगितलं, स्थिती कशी असावी ते सांगितलं, काल सांगितलं भाव कसा असावा. मी सांगितलं होतं की प्रत्येक प्रवचनातलं परमपूज्य काकांच्या मुखातलं आलेलं वाक्य जे हृदयामध्ये गेलं, भावलं, ते लिहून आणायचं. किती जणांनी लिहून आणले? स्टॉलवर अजून एकही कागद आलेला नाही. असं करू नका. 5 दिवस गेले, पुढचे 3 दिवस राहिले. जे तुम्हाला जशा पद्धतीनं, असं नाही की फार शब्दरचना व्यवस्थित आली पाहिजे, नाही. लक्षात घ्या, लहानपणी मुलगा स्पष्ट उच्चार करत नसतो, पण बोबडे बोल सुद्धा आईला गोड वाटतात. तसं आपण लिहिलेलं गुरूंना आवडेल हा विश्वास मनामध्ये निर्माण करून आपण लिहायला सुरुवात करा. कसे गेले 5 दिवस, कसे गेले 4 दिवस, कसे गेले 3 दिवस, कसे गेले 2 दिवस, आणि या 5 दिवसानंतर मला असा आत्मविश्वास आला तुमच्या लिखाणात पाहिजे की पुढचे 3 दिवस आणि त्या 3 दिवसानंतर माझं संपूर्ण आयुष्य आनंदीच जाणार. हा आत्मविश्वास घेऊनच मी या सत्संगातून बाहेर पडणार. जर हा आत्मविश्वास मला मिळाला नाही तर नक्की माझ्या भावशुद्धतेमध्ये कमतरता आहे, माझ्या आहारामध्ये काहीतरी चुकतंय, माझ्या विचारांमध्ये काहीतरी चुकतंय, माझ्या स्थितीमध्ये अस्थिरता आहे. मी अजूनही चंचलतेचे विचार करतोय, मी काही करू शकतो का? हा गिरोगंट आहे. लक्षात घ्या, आपल्यावरतीच जबाबदारी आहे.
या जगामध्ये चांगलं करण्याची जबाबदारी मानवावरती आहे, हे विसरून चालणार नाही. हे कधीही विसरून चालणार नाही. कारण मनुष्य जन्मामध्येच आपण या की जसं आपण पाहतो या सभागृहामध्ये सकाळी आलात तर सभागृहाची स्थिती वेगळी असते, दुपारी आलात तर वेगळी असते, संध्याकाळी आलात तर वेगळी असते. हे सगळं तयार केल्यानंतर गुरूंचं आगमन होतं तेव्हा नुसती सभागृहाची स्थिती बदलत नाही, तर आपल्या सर्वांच्या मनाची पण स्थिती बदलते आणि ती स्थिती सकारात्मक होते, आनंदी होते, मन प्रसन्न होतं. मन प्रसन्न झाले आहे तुझ्या दर्शने. दर्शन कोणाचं घ्यावं? दिसला भगवा दगड की कर नमस्कार. मसोबाय का वेळोबाय का कोल्होबाय काय देवाचं नाव माहित नाही, भगवा दगड दिसला की नमस्कार कर. कुठं कधी करतो? लॉटरीचं तिकीट काढलं असेल तो, आपला आवडता मनुष्य हॉस्पिटलमध्ये असेल तर, आपल्याला एखादी छानशी नोकरी हवी असेल तर, आपल्याला एखादा छानशी छोकरी हवी असेल तर, किंवा छोकरीला एखादा छानसा छोकरा हवा असेल तर, कुठल्याही देवाला नवस, देवा माझं तेवढं होऊ दे, मी तुला हे देऊ. बरं इतके नवस करतो, इतके नवस करतो की त्याच्या लक्षात राहत नाही कुठल्या देवाला काय नवस केला. उलट सुलट होतं. मोठ्याचं लहानाला लागतं, लहान